राजकीय वर्तुळातून खासदारांची दिल्लीतल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर या बैठकीला महत्त्व आलंय। रेवती सुळे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे बडे नेते हे शरद पवार यांच्या 6 जनपद इथल्या निवासस्थानी उपस्थित होते। त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी होत असलेल्या या बैठकीला आता वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। या बैठकीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे। सर्व खासदार शरद पवारांच्या निवासस्थानी आणि ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। याच बैठकीसंदर्भातली माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, कोण कोण उपस्थित, काय माहिती? श्वेता, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबद्दल मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा होताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती आज शरद पवारांचं जे दिल्लीतील 6 जनपद हे निवासस्थान आहे त्या ठिकाणी ही अत्यंत महत्त्वाची बैठक सगळ्या खासदारांची सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। खरं तर 2 दिवसांपूर्वी शरद पवारांच्या पक्षाच्या सगळ्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली होती। त्यानंतर सुप्रिया सुळेंच्या कन्येच्या लग्नामध्ये पंतप्रधानांसह सगळे एनडीए मधील असतील किंवा विरोधी पक्षातील नेते या ठिकाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर आज या ठिकाणी होणार असलेली बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। बैठकीचं कारण नेमकं काय आहे याबाबत स्पष्टता दिली गेलेली नाहीये। ही बैठक अत्यंत गुप्त पद्धतीने होते, म्हणजे बैठकीचं माध्यमांमध्ये असेल किंवा इतर कुणालाही त्यापर्यंत माहिती दिली गेलेली नव्हती। बैठकीत नेमकं चर्चा काय अनुषंगाने होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार लोकसभेतील सगळे खासदार या बैठकीला उपस्थित आहेत आणि ही बैठक आत्ता मागच्या काही तासांपासून, साधारणतः जी माहिती मिळते त्या माहितीनुसार मागच्या अर्ध्या तासापेक्षा अधिक काळापासून ही बैठक जी आहे ती सुरू असल्याचं बघायला मिळतंय। चर्चा काय होते बैठकीमध्ये आणि बैठकीचा तपशील कशा पद्धतीने समोर येतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मागच्या काही दिवसांपासून मी म्हटलं तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल सातत्यानं चर्चा होताना बघायला मिळत आहेत आणि त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल। प्रमोद, या बैठकीसंदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।